बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेत असाल तर सावधान. हे ऐकताच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना? तर नमस्कार मित्रांनो, मी आहे भावेश माडी आणि स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बोलणार आहोत एका महत्त्वाच्या विषयावर, की कशाप्रकारे बांधकाम कामगारांना फसवले जात आहे. तर त्याआधी मी सांगू इच्छितो, बांधकाम कामगार योजना म्हणजे नेमकं काय आणि त्याचे लाभार्थी कोण? तर बांधकाम कामगार म्हणजेच की रस्ते, पूल, घर बांधणी, पाईपलाईन, विटा, सिमेंट या क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांना सरकारकडून आर्थिक मदत देण्याचे काम ही योजना करत असते. या अंतर्गत कोणकोणते लाभ मिळतात? तर शिक्षणासाठी मदत, त्यासोबत अपघात विमा, आरोग्य सेवा, विवाह सहाय्य, गृहबांधणी अनुदान म्हणजेच की घरकुल योजना टाईप, त्यानंतर किट्स, साहित्य, भांडे, सायकल्स इत्यादी अनेक सुविधा या योजनेतून लाभार्थ्यांना मिळत असतात. पण यात नेमकं धोका कसा? सावध का राहावं? तर मित्रांनो, अलीकडच्या काळात अनेक बनावट एजंट्स, दलाल आणि मिडलमॅन या योजनेच्या नावावर गरीब कामगारांची फसवणूक करत आहेत. ते असं सांगतात की तुमचं नाव लवकर लावून देऊ, अमुक पैसे द्या, तुम्हाला लगेच फायदा करून देऊ, सरकारी कागदपत्र आम्ही तयार करून देतो, त्यासाठी आम्हाला पैसे द्या. आणि मग काय होतं, कामगार कधी 500, कधी 1000, कधी 2000 रुपये देऊन देखील फसवला जातो. कधी कधी तर फॉर्म भरून पुढे जाऊन तो फाडून देखील जातो. त्यासाठी काय चुका करत आहे कामगार, तर त्या कशा टाळाव्यात हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सर्वात आधी मी सांगू इच्छितो की कोणताही दलालाकडून फॉर्म भरू नका. नेहमी सरकारी कार्यालयातून किंवा अधिकृत वेबसाईटवरूनच फॉर्म भरावा. कधीही पैसे देऊ नका. ही योजना मोफत आहे. कोणतीही शुल्क या योजनेसाठी आकारण्यात येणार नाही. याची संपूर्ण माहिती तुम्हाला त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर नाहीतर तुम्हाला त्यांच्या कार्यालयात जाऊन मिळून जाईल. कोणते कागदपत्र लागतात, कुठे फॉर्म भरायचा याबद्दल ग्रामपंचायत किंवा कामगार कार्यालयात सरकारी संकेतस्थळावर तुम्ही याची माहिती पूर्णपणे घेऊ शकता. यात नेमकं फसताय कसं आणि ते कसं ओळखायचं? तर तुम्हाला जर फोन येत असेल की तुम्ही योजना पात्र झालात, आमच्याकडे येऊन 500 रुपये द्या, असं जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर त्यांना तेव्हाच ब्लॉक करा. सोबत फेसबुक, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कोणीही म्हणतो की मी सर्व करून देईल, मला एवढे एवढे पैसे द्या, तुम्हाला लगेच लाभ मिळवून देईल, अशा व्यक्तींपासून देखील सावध राहा. ते पैसे घेऊन तुम्हाला फसवणूक करू शकतात. तर अशा गोष्टींपासून सावध राहा. सरकार अशा पद्धतीने कोणतीही योजना ही राबवत नाही. यासाठी योग्य मार्ग कोणता? तर तुमच्या नोंदणी फॉर्म भरताना कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत कार्यालयात जा. आवश्यक कागदपत्र जसे की आधार कार्ड, 90 दिवसाच्या कामाचा पुरावा, मालकाचे प्रमाणपत्र, सोबत फोटो, पासपोर्ट साईज फोटो, बँक खाते माहिती, ही सर्व माहिती तुम्ही कार्यालयात घेऊन जा. एकदा नोंदणी झाली की लाभ मिळण्यासाठी अर्ज तुम्ही भरू शकता. त्यासाठी www.mahabocw.in या संकेतस्थळावर सगळी माहिती उपलब्ध आहे. त्याची लिंक ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देऊन देईल. तिथून तुम्ही अर्ज भरू शकता. खरं सांगायचे झालं तर अनेकांनी फसवणुकीनंतरच शिकून पुढचं पाऊल उचललं. एक उदाहरण म्हणजेच की कोल्हापूरमध्ये एक गाव आहे, तिथे रमेश नावाचा एक व्यक्ती होता. त्याने एका एजंटकडून 2000 रुपये घेऊन लाभ मिळवून देण्याचे सांगितले. रमेशसोबत त्याच्या गावातील 100 ते 150 लोकांनी हा फॉर्म 2000 रुपये देऊन भरला. त्यानंतर झालं असं की तो जो एजंट होता तो गाव सोडून फरार झाला आणि त्यानंतर कधी गावाकडे आला नाही. त्याला कॉल केला, तो कॉल देखील उचलत नव्हता. तर त्याच्यासोबत 100 ते 150 लोकांचं नुकसान झालं आणि अशा प्रकारे पूर्ण गावाची ही या योजनेअंतर्गत फसवणूक झाली. तर यासाठी नागरिकांनी जागरूक व्हायला पाहिजे. यासाठीच हा व्हिडिओ बनवण्याचं कारण होतं. त्यासाठी काय काय लक्षात घ्यायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो की कोणत्याही व्यक्तीकडे पैसे देऊ नका. सरकारी कार्यालय किंवा त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरूनच फॉर्म भरा. तुमच्या हक्काचे पैसे सुरक्षित ठेवा. इतर कामगारांना देखील ही माहिती द्या. दलालांपासून सावध राहा. स्वतःचा फायदा करायला शिका.
शेवट एवढंच म्हणणं, तुम्ही मजूर आहात, कामगारी करा, मेहनत करा, पण फसवणुकीपासून सावध राहा. तुमचा हक्क आहेत, हा हक्क कोणालाही विकू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या बांधकाम कामगार बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. आणि काही तुम्हाला अडचण असेल तर ती अडचण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्यावर पुढच्या व्हिडिओत मी समाधान शोधण्याचं काम नक्की करेल. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र. सुरक्षित राहा, सजग राहा. धन्यवाद.